आज यहाँ पर आप भटके मुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ की ओर से आज जिलाधिकारी के सामने बैठे, तो क्या मांगनी है आपकी और इसके बारे में क्या कहेंगे? आज दिनांक 24/2/2025 आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसण्यासाठी वाळूज आणि वाळूज औद्योगिक परिसरामध्ये चालू असलेले अवैध कत्तलखाने, अवैध गोमांस विक्रीची दुकाने हे बंद करण्यात यावी। गेले 2022 पासून पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये अर्ज देऊन वाळूज पोलीस स्टेशन आणि वाळूज MIDC पोलीस स्टेशन यांना अर्ज देऊन काहीही कारवाई झाली नाही। उलट हे कत्तलखाने जोराने सुरू झाले आहे। या ठिकाणी बछड्यांची, वळूंची, गायींची आणि गोवंश सर्व जनावरांची कत्तल होती। ही कत्तल थांबावी यासाठी वेळोवेळी आम्ही अर्ज निवेदने दिले, परंतु ही कत्तल थांबलेलीच नाही आणि शासनाने कायदा निर्माण केला आहे गो हत्याबंदीचा, परंतु त्याची त्या ठिकाणी होत नाही, काहीच कारवाई होत नाही आणि त्याची अंमलबजावणी होत नाही आणि ही अंमलबजावणी वाळूज पोलीस स्टेशनने करावी यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। आणि एक कत्तलखाने आणि अवैध गोमांस विक्रीची दुकाने हे कायमस्वरूपी बंद व्हावी ही माझी मागणी आहे। यापूर्वी तुम्ही कोणाकोणाला निवेदन दिलेले? मी या अगोदर वाळूज पोलीस स्टेशनला निवेदन दिले, वाळूज MIDC पोलीस स्टेशनला निवेदन दिले, छावणी पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन दिले, उपायुक्त साहेब परिमंडळ 1 यांना सुद्धा निवेदन दिले आणि पोलीस आयुक्त साहेब यांना निवेदन दिले आणि जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा निवेदन दिले। मग त्यांनी काय केले का कारवाई? परंतु कारवाई त्या ठिकाणी झाली नाही काही अजून। काय याचे कारण की हे कत्तलखाने जोराने सुरू झाले। परत त्यांनी मला पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे यांनी लेखी पत्र दिले की आपण उपोषण करू नये। 1/1/2020 रोजी त्यांनी मला उपोषणाचा लेटर दिला का आपण या ठिकाणी उपोषण करू नका, आम्ही 1 महिन्याच्या आत कत्तलखाने आणि अवैध गोमांस विक्रीची दुकाने बंद करू। परंतु हे दुकाने काही बंद झाले नाही। अवैध गोमांस विक्रीची दुकाने आणि कत्तलखाने हे जोराने परत सुरू झाले। हे तात्काळ बंद करण्यात यावी, याची अंमलबजावणी करण्यात यावी, त्यासाठी हे आमचं उपोषण आहे। तुमची मागणी मान्य न झाल्यास मग पुढचे पाऊल? आमची मागणी जर मान्य न झाल्यास आम्ही या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहोतच। उपोषण करता करता स्वतःहून आत्मदहन सुद्धा करू शकतो, परंतु याची अंमलबजावणी शासनाने कडक करावी। असं कळालं आहे आम्हाला की तुमच्यावर तुम्हाला धमक्या वगैरे काही वगैरे येतात? मला कुरुशी काही लोकांकडून धमक्या पण मिळाली, क्या तुझे बहुत कर रहा है, तू काम क्या क्या कर रहा है, तेरी आखरी तमन्ना क्या है वो पूरी कर ले, अशा प्रकारची मला धमकी सुद्धा मिळाली। तुमचं नाव सगळं? माझं नाव शेख मोहसिन शेख नन्नू, कुरुशी, भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ युवक तालुका अध्यक्ष गंगापूर। मी शेख मोहसिन शेख नन्नू, कुरुशी। म्हणणार सर, आज आमरण उपोषण इथं सध्या चालू आहे आणि काय तुमची भूमिका आहे आणि काय बोलणार सर? विषय असा आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी आदेश काढून की भारतामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला, कारण गोमाता ही सर्व जगाची माता आहे आणि त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश दिला की गोवंश हत्याबंदी करू नये आणि त्या पूर्ण भारतातील राज्यांना त्यांनी तसा आदेशही दिला। पण छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय हद्दीमधील वाळूज आणि वाळूज MIDC परिसरामध्ये दररोज हजारो गायी आणि बैलाची कत्तल होते, त्याचबरोबर गायीच्या पछाड्याची सुद्धा कत्तल होते। या परिसरामध्ये 100 दुकाने, गोमांस विक्रीची 100 दुकाने असून 4 मोठाले कत्तलखाने आहेत। त्याचबरोबर 50 हॉटेल आहे की त्या 50 हॉटेलमध्ये इस्लामी हॉटेलच्या नावाखाली 50 हॉटेल चालू आहे आणि ह्या हॉटेलमध्ये गोमांसाची विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे। त्यामधून गोमांसाचे पदार्थ बनवून विक्री केली जाते आणि विक्री करून या ठिकाणी कुठेतरी शासनाचा जो आदेश आहे, सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आहे, त्या आदेशाची कुठेतरी पायमल्ली होते। यामध्ये 2022 पासून भारतीय भटके आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ हा जो आहे की पोलीस आयुक्तालयामध्ये सांगतोय की बाबा तुम्ही यांच्यावर कारवाई करा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची कुठेतरी अंमलबजावणी झाली पाहिजे। पण पोलिसांचे काय हितसंबंध जपलेले आहे हे माहिती नाही। आम्हाला असं वाटतं की पोलिसांच्या आशीर्वादानेच हे कत्तलखाने, या हॉटेल्स आणि हे गोमांस विक्रीची विना परवानगी दुकाने की त्यांना जिल्हा परिषदेची परवानगी नाही, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाची परवानगी नाही, गंगापूर तालुका पशुसंवर्धन विभागाची परवानगी नाही, तसंच त्यांच्याकडे गोमांस विक्रीचे कुठलेही परवाने नाही। तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पडेगाव येथे एकच कत्तलखाना आहे
त्या कत्तलखान्यामध्ये आम्ही जाऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की वाळूज परिसरामध्ये माझ्याकडनं एक छटाक गोमांसही विक्रीला जात नाही आणि आम्ही गोमांसाची विक्री करण्याची गाई बैलाची कत्तल करत नाही. आम्ही इथं म्हशीची त्यांनी आम्हाला स्वतः नेऊन दाखवलं. या ठिकाणी म्हशीची कत्तल होते त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण कारखाना आम्हाला फिरून दाखवला. पण पोलिसांच्या आशीर्वादाने जे सुरू असलेले कत्तल हवेत कत्तलखाने, गोमांस विक्रीची दुकाने आणि हॉटेल्स बंद करावं अशी आमची मागणी आहे. तर आपलं नाव सांगा. मी अशोक जाधव धनगावकर, संस्थापक अध्यक्ष भारतीय भटके आदिवासी ओबीसी संघटना. तुमची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची पूर्ण नाही झाली तर मग काय? आम्ही आत्ताच जिल्हाधिकारी साहेबांना